मानधन व प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांचं वर्षानुवर्षे मंथली त्यांना वेळेवर मानधन मिळत नव्हतं. या जी.आर.मार्फत किती निधी मंजूर झाले आहेत आणि कोणत्या महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना वितरित केले जाणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. भरपूर ताई टेन्शनमध्ये होते की कारण त्यांचं डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचं मानधन प्लस प्रोत्साहन भत्ता त्यांचं आला नव्हता. पण 2 मार्च 2026ला जी.आर. करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाकडून. तर मदतनीस ताईंना कोणत्या महिन्याचं मानधन दिले जाणार आहेत, सेविका ताईंना कोणत्या महिन्याचं मानधन दिले जाणार आहेत आणि प्लस प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहेत, हे डिटेलमध्ये आपल्याला या जी.आरमध्ये बघायचं आहे. तर जी.आर आहेत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून शासन निर्णय जी.आर आहे 2 मार्च 2026. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत जी.आर आहेत. शासन निर्णय काय आहेत, एकूण संदर्भ 2 संदर्भानुसार हा जी.आर तयार करण्यात आला आहे. शासन निर्णय आहेत एक आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अंदिस्त एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे फेब्रुवारी 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 178.72 कोटी एवढी अतिरिक्त राज्य हिस्साची आवश्यकते निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत. तर बघा, भरपूर सेविका आणि मदतनीस ताईंचं मानधन प्लस प्रोत्साहन भत्ता पेंडिंगला आहेत, अजूनपर्यंत त्यांना वितरित करण्यात आला नाहीत. तर या जी.आरनुसार आपल्याला समजतंय की 178.72 कोटी एवढी निधी मंजूर करण्यात आला आहे या जी.आरनुसार. तर 100% जे थकीत मानधन आहे सेविका आणि मदतनीस ताईंचं डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ते सुद्धा मिळू शकणार आहेत. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना शेअर करा. आपल्याला हे शासन निर्णय हा जी.आर जर डाउनलोड करायचा असेल तर www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जी.आर डाउनलोड करू शकता. आता भरपूर वेटिंग केले आहे सेविका आणि मदतनीस ताईंनी. ते त्यांचा जो दैनंदिन जीवनाचा जो खर्च आहे तो खर्च कसा भागवायचा असं त्यांचं प्रश्न पडलेला होता. आणि जे थकीत मानधन आहे ते केव्हा दिले जाणार आहेत, प्रोत्साहन भत्तासुद्धा वेळेवर मिळत नाही, मानधनसुद्धा वेळेवर मिळत नाही. तर आता हे सेविका आणि मदतनीस ताई त्यांचं टेन्शनमध्ये होते. पण आता 2 मार्च 2026ला जी.आर आला आहे. या जी.आरमध्ये एकूण निधी 178.72 कोटी निधी मंजूर करण्यात आले आहेत. तर या जी.आरनुसार आपल्याला 100% जे आपले पेंडिंगला मानधन आहे किंवा प्रोत्साहन भत्ता आहे हे दोघं पेंडिंगला असेल तर 100% या निधीतून हे सर्व काही मानधन मिळणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला आणि काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी मी माहिती देत असतो. भरपूर ताईंनी मला कमेंट करून विचारत होते की आमचं मानधन थांबलं आहे, आमचं प्रोत्साहन भत्ता थांबला आहे, अजूनपर्यंत आमचं मानधन वितरित करण्यात आलं नाही, प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यात आला नाही, तर काय प्रॉब्लेम आहे असं ते मला विचारत होते. पण शेवटी हा जी.आर 2 मार्च 2026ला जी.आर आला आहे. तर या जी.आरवरून आपल्याला समजतं आहे की 178.72 कोटी एवढी निधी मंजूर झाले आहेत. महिला बालविकास विभागांना राज्य शासनाकडून आदेश आला आहे एवढी निधी एक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं प्रोत्साहन भत्ता आणि मानधन आहे ते वितरित करण्यात यावं या निधीमधून असं स्पष्ट या जी.आरमध्ये म्हटलं आहे. चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक अनेक वेगळंच युनिक व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद.